कुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव नवनाथ महाराज की जय। पार्वती पतेश्वर हर महादेव। किती झालेत किंवा 70 का? श्री गणेशाय नमः। रायेचे दिले तवास्त पादासे परी दुसदुशी आहे मम मानसे तरी आपला प्रताप संगम रायासी निज दृष्टी दाविका। सर्वप्रथम गणेशाला नमन करून माझ्या गुरुवर्याला नमन करून कथेला सुरुवात करतात। गोरक्षनाथ म्हणतात, हे चौरंगीनाथा, हे जे नगर आहे ना, या नगराचा राजा तुझा वडील आहे आणि त्याने तुझे हातपाय तोडलेला आहे, तर तू त्या नगराच्या राजाला तुला काही शिक्षा द्यायची आहे का, असं गोरक्षनाथ चौरंगीनाथांना सांगतात। अवश्य म्हणे चौरंगीनाथ भस्माचे मोठे कवळणे हस्त रायाचे लक्षणे बागायत वातास्त्राची सोडित असे। चौरंगीनाथाने अवश्य म्हणले, ह्यांनी माझे हातपाय तोडलेले आहेत, मी ह्यांना शिक्षा करणार। चौरंगीनाथाने जोई म्हणला भस्म काढला, वातास्त्र नावाचं मंत्र जपला आणि ती विभूती त्या राजाच्या शिमेवर टाकलेली आहे। बरं तव ते तिचे वन कर सहशत एक सहस्त्र वात चक्र उडवणे अंबर दाविता झाला तयासे। ज्यावेळेस चौरंगीनाथाने ते वातशस्त्र टाकलेलं होतं, त्या राजाचे जे वर्कर होते त्या वर्करांनी पाहिलं आणि ते वर्कर काय करतात पुढे, पुन्हा वातास्त्र घेत काढून तव ते उतरती मैकारण किती पडले मूर्छना वेष्टून किती एक ग्रामी पळाले। थोडासा चमत्कार दाखविला, जास्त नाही, चमत्कार दाखविल्याशिवाय लोक नमस्कार करीत नाहीत। जे मंत्र टाकलेला होता ना नाथांनी तो काढून घेतला आणि त्या मंत्राच्या काही बेशुद्ध पडले, काही चक्र येऊन पडले आणि काय काय पळूनच गेले। ते येऊन राजांगाने सांगते झाले फिरत करणे कोणी केली न दिशेने आश्चर्य भाऊ होत असे। महाराज महाराज महाराज, आज असा चमत्कार झाला, आमच्यावर कोणीतरी मंत्र सोडला, आमच्या हात हालनात पाय हालनात, कोणी केलं काय केलं आम्ही काही डोळ्यानं बघितलं नाही आणि डोळ्यानं आम्हाला दिसेना सुद्धा झालंय। मग व्रतात पाचारून पुसून त्याचे वर्तमान कोणी केल्याला कोण शोध लागी धाडी तसे। राजा म्हणतो नाही नाही असं होऊ शकत नाही, कोणीतरी आला असेल, कोणीतरी काही केलं असेल तुम्हाला, तुम्ही त्याचा शोध करा, तुम्ही तुमच्यावर कुणी भस्म टाकलेला आहे, कुणी मंत्र टाकले हे तुम्ही बघा आणि त्याचा शोध करा। तो एरीकडे चौरंगी सहित पानवती बैसला गोरक्षनाथ हेर पाहुणी तोरीत रायापाशी पातले। ज्यावेळेस राजाचे दूत हुडका आले ना, त्यावेळेस चौरंगीनाथ आणि गोरक्षनाथ पानवट्यावर बसलेले होते आणि त्या पानवट्यावर बसलेले बघून हे जे राजाने पाठवलेले होते ते दोघं जाऊन राजाला काय सांगतात, म्हणा ते महाराजा पानवत्याशी बसले आहेत दोन तापसे तीव्र त्याची कानपट वेशी विद्यार्णव दिसतात। महाराज आपल्या नगरामध्ये पानवटा आहे आणि त्या पानवट्यावर दोन गोसावी दिसतात, ते कानफडे आहेत आणि महाराज ते विद्यमान सुद्धा दिसतात। बरं ऐसे कोणी राजेश्वर सोमने आपला काही विचार आल्या सती गोरख मचिंद्र पुत्र दुःख दोषाने। हे ऐकलं बरोबर राजाच्या मनात विचार आला, दोघ जण आले असतील, गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ, ते माझ्या त्या पुत्राला त्या ज्याचे हातपाय तोडलेले होते ना त्याला घेऊन गेलेले होते, हे दोघ जण त्याचा काही वार्ता सांगण्यासाठी आलेले असतील। अरे आता तोरे करुण ताशी जावे शरण ना तरी ग्रामाशी पालते करुण प्राणा प्रतिहरतील। मी काय करतो, लवकर त्यांना शरण जातो, त्यांची पूजा करतो, मला जर उशीर झाला तर हे माझ्या नगराला पार्थ करतील। ऐसा विचार करुणी मानसे राव सामोर आहे समारंभेसे गजवाजी शिबिकारतासे कटकास येतसे। राजाने विचार केला आणि राजाने स्वतःचा रथ तयार केला, पूजेचं साहित्य केलं, हत्ती सजवले, अंबाऱ्या सजवल्या आणि राजा गोरक्षनाथांच्या आणि त्या राजाला तर वाटतं मच्छिंद्रनाथच आलेत म्हणून राजा गोरक्षनाथांच्या सेवेसाठी निघालेला आहे। ग्रामाबाहेर कटक येता गोरक्ष म्हणे चौरंगीनाथा
आपला प्रताप आता निज द्रष्टे दाविका. ज्यावेळेस राजाची पालखी आली, राजाची अंबारी आली, राजाचे हाती आले, राजाचे सैनिक आले, त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणतात, ए चौरंगीनाथा, डोळ्यानं बघ आणि त्यांच्या डोळ्यात तुझा चमत्कार दाखव. कथा गोरक्ष गोष्टी पुन्हा कवळे भस्माचे मोठे, वातास्त्र जल्पणे पोटे चमोरे प्रेरित असे. ऐकल्याबरोबर चौरंगीनाथाने डबल भस्माची मुठी काढली, वाताक्रोश नावाचा मंत्र जपला आणि डबल त्या राजावर मंत्र सोडलेला आहे. मग ते वातास्त्र अति तीक्ष्ण चमुसराया डाविले गगन, रथ गजवाजी शिबिकासना वातास्त्रे पाडिले. वाताक्रोश नावाची शक्ती जी टाकलेली होती ना, ती अशी होती, समदे जागेवर थांबले, वारेवरी गेले उडून, समदे हाती उडून गेले, अंबारी उडून गेली, मोठमोठे जेवढे होते तेवढे आकाशामध्ये उडत आहेत. त्याने करून चमू समस्त गगन पंथ्या आरंभत, म्हणत हे महाराजा नाथ शरणांगत तारावे. हे समदे बघितलं वरी गेलेले झालेले समदे विनंती करतात, महाराज आम्ही तुम्हाला शरण आलो, आणि जे शरण आलेलं ना त्याला मरण नसतंय महाराज. सकळ दिनवाणी ते शब्द ऐकून तपज्ञाने, चौरंगीची म्हणे हे उतरवणे चमसहित रायते. हे समज गोरक्षनाथानं ऐकलं आणि गोरक्षनाथ म्हणतात, हे चौरंगीनाथा, ते आपल्याला शरण आलेले आहेत, जेवढे तू मंत्र टाकून वरील हे केलेले आहेस ना तेवढे खाली घे. मग तो कुशल प्रज्ञावंत पर्वतास्त्र असे आड करीत, मग सकाळ आटून गेला वात चमू मिरवले नगमवळे. चौरंगीनाथाने पर्वतास्त्र नावाचं अस्त्र सोडलेलं आहे, आणि ते अस्त्र सोडल्यानंतर समज जे वाता सोडलेलं वारं जे सोडलेलं होतं ते वार समज शांत झाले, आणि जेवढे वरी उडालेले होते तेवढे खाली येऊन पोहोचलेले आहे. मग उभा करून आपला कर म्हणे उतरले यावे चमू समग्र, मग रायास कटक बार उतरले तळवटे. समजे खाली उतरल्यानंतर रायासोबत राजा ज्या पालखीमध्ये आला होता, ज्या रथामध्ये आलेला होता, ते समजे नगरवासी खाली उतरलेले आहेत, आणि खाली उतरून या दोघांजवळ आलेले आहेत. मग समीप येता शशांगर चौरंगीशी बोलला गौर कुमार, पती असे करून नमस्कार तुष्ट चित्ते मिरवेका. ते जवळ आल्याच्या नंतर चौरंगीना गोरक्षनाथांना सांगितलं, बाबा हे शशिंगर राजा, हे तुझा मुलगा चौरंगीनाथ. चौरंगीनाथांना सांगितलं, बाबा हे समोर आलेला तुझा बाप आहे, आणि तू तुझ्या बापाला नमस्कार कर. आणि चौरंगीनाथानं बापाला नमस्कार केलेला आहे. ऐसे कथा गुरुनंदन दावणी धरले तात चरण, म्हणे महाराजा मी तव नंदना निज दृष्टी देखे मज. हे ऐकल्याबरोबर चौरंगीनाथ धावत गेला आणि बापाच्या डोसकीवर चरणावर माथा ठेवला आणि म्हणला, हे मी तुमचा नंदन आहे, मी तुमचाच मुलगा आहे, माझे हातपाय तोडलेले होते ना तोच आहे मी. ऐसे बोलता चौरंगीनाथ राय धावणे धरले हृदयात, मग परम प्रीती गोरक्षाते चरणी भाव अर्पित असे. हे ऐकल्याबरोबर बापाचं प्रेम, बापानं लेकाला मिठी मारली, आणि मिठी मारल्याच्या नंतर गोरक्षनाथांच्या चरणावर राजाने नतमस्तक केलेलं आहे. मग गोरक्षे धरणे हृदय म्हणे राया याचा प्रताप पाये, हे रे म्हणे तुझ समान आई भेटल्या न्यून काय असे. हे बघितल्याच्या नंतर गोरक्षनाथ म्हणतात, राजा ह्याचा प्रताप बघ, ह्याचा प्रताप काय आहे हे तुला पुढे सांगणच. या उपरी तैसे चौरंगीनाथ वज्रास्त्र निर्माण करीत, चूर्ण करून महापर्वत अदृश्य पंथी मिरवित असे. चौरंगीनाथानं कोणचं अस्त्र टाकलं? वज्रास्त्र टाकलं, आणि वज्रास्त्र टाकल्यानंतर जे पर्वतास्त्र पहिले सोडलेलं होतं ना ते पर्वतास्त्र चूर्ण झालेलं आहे. या उपरी शशांगर गोरक्षाशी म्हणे चतुर, आरोहण करून शिबिकेवर राज सदने चला जे. शशिंगर राजा गोरक्षनाथांना म्हणतो, हे महाराज तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझ्या राजसदनामध्ये चला, असं शशिंगर राजा गोरक्षनाथांना विनंती करीत आहे. या उपरी बोले चौरंगीनाथ आम्ही ना येऊ तव गृहात, सापटणे मातृश्रीचे कुडे मनात हस्तपाद छे दिले. चौरंगीनाथ म्हणतात, महाराज आम्ही येणार नाहीत, जी पत्नी आहे तुमची ती माझी माता, ती माता नाही, तिच्या मनामध्ये माझ्याविषयी वाईट भावना आहे, पुढे पावडा आहे, असं चौरंगीनाथ राजाला सांगत आहेत. मग मुळापासून सकळ व्रतांत राया लागी केला श्रुत, राव कपोदित
कपोदित उचंबळला गळा. परवा दिवशी जी कथा ऐकली होती ना तुम्ही, ती कथा पूर्ण चौरंगीनाथानं स्वतःच्या बापाला सांगितली. पहिल्यापासून जे जे काय काय घडलं ते समज बापाला सांगितल्यानंतर राजाला पुढे काय होतोय. सेवकाला आज्ञा करीत ताडित अनाराने येत. सेवकाला आज्ञा करीत ताडित अनाराने येत. ते कोणी चौरंगीनाथ काय परिवदत असे. राजाला पूर्ण वार्ता चौरंगीनाथानं सांगितल्याबरोबर राग आला आणि राजाने सेवकाला आज्ञा केली, जा त्या राणीला घेऊन या. आणि असं केलं चौरंगीनाथ राजाला काय म्हणतोय, म्हणे ताता आपले वचन याची शिक्षा आली घडून. यावर ताता आपले कीर्तीने ब्रह्मांड भरेल महाराजा. महाराज तुम्ही जे मला बोललात तेवढंच बास करा, तुम्ही काही करू नका. तुमची कीर्ती अपार आहे, तुमच्या कीर्तीने अख्खं ब्रह्मांड भरून गेलेलं आहे. तरी ऐसे करीत आता सदनाची शिक्षा करावी प्रीता. मग शिबिकासने बसवणी तत्वता राज सदन पातले. चौरंगीनाथाने विनंती केल्याच्या असताना म्हणला, माझी आई जी आहे ना तिला काही सुद्धा शिक्षा करू नका, कारण तुमची अपकीर्ती होईल, तुमची कीर्ती जगामध्ये वाढलेली आहे. हे शब्द ऐकून गोरक्षनाथ आणि जातात ना मग त्यांच्या ह्याच्यात गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ हे त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या तिथे गेलेले आहेत. राव जाता मंदिरात पादत्राण घेऊन येतात. ताडण करून पत्नीत म्हणे जाई येतून. राजा घरी गेल्याच्या नंतर राजा बायकोला खूप राग करतो. तो म्हणतो, बाई तू माझ्यापाशी राहू नको, तो इथून निघून जा. 12 संवत्सर पर्यंत तो तप केले सुचिस्मांत. तयात फळ कुडे मत भ्रष्ट केले राजासे. राजा म्हणतो, बाई मी 12 वर्ष म्हणजे 12 वर्ष मी तप करून मुलगा केलता, मला शंकराने मुलगा दिलेला होता, तो तू भ्रष्ट केलेला आहेस. ते पाहुणे गोरक्षनाथे राया समुंदरी केला शांत. एक मास राहिला ते शशांगर भक्तीने. शशांकर राजा राणीवर रागवत असताना गोरक्षनाथांनी बघितलं, गोरक्षनाथ गेले आणि राजाला शांत केलं. आणि 1 महिनाभर गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ त्या राजाच्या तिथं राहत आहेत. या परी गोरक्ष जाते समये वंश व्यक्ती मोक्ष प्रवाहे. प्रसाद देवनी राजदेही वीर्यवान पै केला. गोरक्षनाथांनी तिथून जाताना त्या राजाला प्रसाद दिलेला आहे. आणि तू राजाला प्रसाद देऊन सांगितलं की बाबा तुला एक पुत्र होईन, असा गोरक्षनाथांनी प्रसाद देऊन गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ त्या राजाच्या पुढे निघालेले आहेत. म्हणे कामिनी करुणी दुसरे भोगी वंशलतेची लहरे. ऐसे सांगून शशांगरी चौरंगी चालिला. गोरक्षनाथाने सांगितलं, राजा तू दुसरी बायको कर आणि दुसरी बायको केल्याच्या नंतर तुला मुलगा होईल आणि तुझं राज्य कर, असं सांगून गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ पुढे निघत आहेत. मार्गे चालता मुक्काम पाहते झाले प्रयागस्थान. स्नान करून उत्तम शिवालय पातले. चालत 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 ते 2 जण गुरु शिष्य प्रयागराजला गेलेले आहेत. आणि प्रयागराज मध्ये त्यांनी तीर्थाचं स्नान केलेलं आहे. आणि तीर्थाचं स्नान करून ते शिवालय म्हणजे महादेवाच्या मंदिराकडे जात आहे. करुणे शिवदर्शन मग शिवदारशी बोलून वचन. गुरु कलेवरांचे वर्तमान ते लागे पुसत असे. ज्यावेळेस गोरक्षनाथ स्नान करून शिव मंदिरामध्ये गेलेले आहेत, महादेवाचं दर्शन घेतलं आणि महादेवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर त्यांनी गुरुचं शरीर ठेवलेलं जे मंदिरामध्ये होतं ते विचारित आहेत. तव ते वाहून भयभीत बोलती झाली चाचरे घेत. शरीरे करून थरथरा कंपित पावावर लोटली. ज्या जागेवर गुरुचं शरीर ठेवलेलं होतं ना, आणि ज्या बाईला गोरक्षनाथांनी सांगितलं होतं की बाई हे फक्त तुझ्यात पण माझ्यातच राहू दे, तू कुणाला सुद्धा सांगू नको, पण त्या बाईला गोरक्षनाथांनी विचारलं. 12 वर्षानंतर गोरक्षनाथ डबल त्या शिव मंदिरामध्ये गेलेत. तर त्या बाईनं गोरक्षनाथांना बाईला बरोबर फरकाप सुटला, काय करावं कळना. तिने गोरक्षनाथांच्या चरणावर मस्तक ठेवलेलं आहे. म्हणे महाराजा गुरुनाथा राज माझ्या रेवती कांता. तिने माते भ्रष्ट होऊन चित्ता पुसून घेतले होते की. महाराज तुम्ही गेल्याच्या नंतर रेवती राणी आली, तिनं माझं चित्त भ्रमिष्ट केलं आणि तिनं माझ्याकडून गोड बोलून समज विचारून घेतलेलं आहे. या परी दुसऱ्या लागून बदले नाही कलेवर कहाणी.
परिणेनो भय वाटे म्हणे कलेवर पाणीच दृष्टी. महाराज मी राणी सोडता दुसऱ्या कुणालाही काही सांगितलेलं नाही. जे आपल्या दोघांमध्ये होतं ते फक्त मी राणीलाच सांगितलेलं आहे. स्त्री जाती बोलती एक परिकरणी करीती अनेक मज वाटत शेती चाळक समक्ष दृष्टी पाहावे. गोरक्षनाथाने वकील अरे अरे काय म्हणतात बाईची जात आहे. बाई बोलती एक करती एक चलती एक. मी आता जातो आणि माझ्या डोळ्यानेच पाहतो असं गोरक्षनाथ म्हणत आहेत. ऐसे कोणी ते चिवाने परम घाबरला गोरक्ष मुने मग एकांत गृह सदने विदारोने पाहत असे. हे ऐकल्या बरोबर गोरक्षनाथांच्या मनामध्ये दचकी भरली. गोरक्षनाथ घाबरले आणि गोरक्षनाथ एकटे जातात आणि जाऊन ते ज्या ठिकाणी गुरुचं शरीर ठेवलेलं होतं त्या गुफेमध्ये गोरक्षनाथ जात आहेत. तव ते मोकळे राहत नाही कलेवर मग नेत्री दाटून मोहाचा पुरुष शोक शुंद तंबळ. ज्या ठिकाणी गुरुचं शरीर ठेवलेलं होतं त्या ठिकाणी गोरक्षनाथ गेले. जाऊन बघतात तर काय नाही रिकामच. गोरक्षनाथांना रडू आलं आणि गोरक्षनाथ रडत आहेत. तव तो म्हणे महाराजा प्रज्ञावंता सोडून दिली माझी ममता आता ते गुरुनाथा कवने ठाई पाहू मी. गोरक्षनाथ म्हणतात माझे गुरुनाथ आता मी कुठं शोधू कुठे गेले असते काय करत असते असं म्हणून गोरक्षनाथ रडत आहे. ऐसे म्हणून आरंभत धरणी प्रति शरीर टाकीत तव ते सर्वदारा मोस्थित होऊन त्या ते बोलत असे. हे समज गोरक्षनाथ बघतात आणि गोरक्षनाथ रडतात. रडून रडून खाली पडतात. आपटो घेतात मोठमोठ्याने रडतात. आता मी काय करू कुणाला विचारू माझे गुरु कुठं असते म्हणून. म्हणे महाराजा धैर्य धरे मे राजांगणे जाऊन सत्वरे पुसून येते मचिंद्र शरीरे व्रतांत कैसा झाला तो. ती बाई म्हणती महाराज तुम्ही जरा धीर धरा. मी आता जाते राजाच्या महालामध्ये आणि राणीला थोडस विचारून येते की महाराजांचं शरीर तू कुठं ठेवलेलं आहेस. ऐसे बोलवणे गोरक्षाते सर्वदारा अंतपुरात शीघ्र जाऊन रेवतीत राजने माने न मिळाले. हे समज म्हणल्याच्या नंतर ज्या बाईला सांगितलं होतं ती बाई गेली त्या राणीच्या समोर गेलेली आहे आणि समोर जाऊन त्या बाईनं राणीला नमस्कार केला. तव ते पाहुणे सर्व कामिने म्हणे काळी सो माय बहिणी एरी म्हणे अंत करणे आठव मात झालीच. ती बाई आल्याच्या नंतर राणी म्हणते माझी माय हे माझे बहिणी तू का आलेलीस बरं कशासाठी आलीस असं म्हणल्याच्या नंतर ती बाई म्हणते बाई मी तुला काय म्हणले होते त्याची तुला आठवण आहे का. म्हणाल तरी आठव कोण तरी 12 वर्ष आली भरून तुम्हाला गे सांगितली कोण राजभाग विचारा. अहो बाई मी तुला सांगितलं होतं राणी साहेब 12 वर्ष म्हणजे 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि पूर्ण झाले त्याची आठवण करून तुम्हाला मी खूण सांगितली होती की 12 वर्षाच्या नंतर मच्छिंद्रनाथ या देहामध्ये डबल येणार आहेत. ऐसे कथा त्याची वाणी एकांताने ते राजपत्नी म्हणे मायो अंत करणे चिंता सोडी सकळते. हे समजा ऐकल्यानंतर त्या राणीनं तिला एकांतामध्ये नेलं म्हणली ओ बाई तू चिंता सोडून दे तू चिंता काही करू नको. आगे तुझा विरहित त्याची दिवसे कलेवर काढून शस्त्र उद्देशे वाटले गे रती रती मासे सकाळ पिन माझरे. तू ज्या दिवशी मला सांगितलं होतस ना त्याच दिवशी मी एकटी गेले माझ्यासोबत 2 लाशा घेतल्या आणि एकांतामध्ये जाऊन तू तिथं नसल्याच्या नंतर त्या शरीराला बाहेर काढलं. मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि ते तुकडे बारीक करून मी चौकडे फेकून दिलेले आहेत. त्या सही लोटले बहुत दिवस असते मासांचा झाला नाश जीव जंतू खाऊन त्यास विष्टामृतिका झाली असे. अरे बाई त्या गोष्टीला सुद्धा फार दिवस झाले. ते रक्तमासांच्या आस्थींचं चूर्ण झालं असन राहिलेल्या आस्थी मुक्ती किडे मुंग्यांनी खाल्ला असन आणि किडे मुंगे खाऊन पुढचं सांगूच का ते बाहेर सुद्धा पडलं असन. श्री ज्ञानदेव तुकाराम. भाई चालेल बसा आपण बसले ना तू बस शेवटला थोडं 10 वेळा घे पुन्हा ऐकतोस का मी दररोज वाचत आपण येऊ आपण बसा कोणतरी बसा. आपण तुम्ही गावातून ज्या दिवशी कोण नाही त्या दिवशी आम्ही बंद करतो तसं नाही मला समजा झालं.
पुन्हा बसा. किती नंबर विकास? 20 का? पूर्ण झाल्यात 20. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधो चिंतन गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. पतेश्वर महादेव. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री पांडुरंगाय नमः. या सही लोटले बहुत दिवस, आस्ती माणसाचा झाला नाश. जीव जंतू खाऊन त्यास विष्टा प्रतिका झाली असे. तरी या कार्याचा सकळ तरू समूळ टिला बिजान करू. आता चिंतेच्या फळा पारू कोटोनी दृष्टी पडेल. ह्या कार्याचं जे आम्ही आहे ना, जे विषाचं झाड होतं ना, ते मुळ सहित काढून टाकल्याच्या नंतर तुला चिंता करायची काही गरज नसते. आईसे बोलता राजांगणा चिंते व्यापिनी असे वांगणा. मने आणि नोकरी कर्मा कैसे घडणं येईल. डबल घ्या, माझं लक्ष तिकडं होतं. आईसे बोलता राजांगणा चिंते व्यापिनी असे वांगणा. मने नेनो पुढे कर्म कैसे घडून येईल. हे ऐकल्याबरोबर जे बाई विचार आली होती ना, ती मनामध्ये चिंता करते. बाबा आता हिनं तर असं सांगितलंय, मग आता पुढे काय काय होईल. तरी आता असो कैसे श्रुत करावे गोरक्षास. जे जे असेल प्रारब्ध असे भोग भोग न्या लागेल. जे झालं आहे ना, चुकी झाली ना, तुम्ही माफी मागायची. तिने सांगितलं बाबा जे झालं ते मी जाऊन आता गोरक्षनाथांना सांगते. जे माझ्या नशिबात असेल तेच होईल. ऐसा विचार करून चित्ते पुनश्च आली शिवालया प्रती. जे जे बदली रेवती युक्ती प्रांजळा तैसे सांगितले. हे विचार केला आणि ती बाई महादेवाच्या मंदिरामध्ये आली आणि जे जे त्या राणीनं सांगितलं होतं ते पूर्ण गोरक्षनाथांना तिने सांगितलेलं आहे. सांगता ऐकिले नाते परम पेटला क्रोधानळा ते. मने शिक्षा करावी राज भाजे ते दुकार नव्या बुडून या. हे ऐकल्याबरोबर गोरक्षनाथांना फार राग आला. गोरक्षनाथ म्हणतात आता या राजाला राणीला मी शिक्षा करतो. हा हिस्सा विचार घटित मनी पर्या पुन्हा करीत विवेक बंधना. रेवती माता मद कारण मचिंदना ते सांगतच हे. ते ऐकल्याबरोबर गोरक्षनाथ म्हणतात आपण जर हिला ही करावं, शिक्षा करावं. पुन्हा अजून मनामध्ये विचार येते की आपण हिला शिक्षा केली तर ही मच्छिंद्रनाथांना माझ्यापासून लांबच करेल. जरी अवज्ञा करुणी जंतूचे झाले भक्षणा. तरी आता स्वदार्थ मन मच्छिंद्रा शरीर ठेवावे. जरी जंतून खाल्लेला असेल ना माझ्या गुरूंचं शरीर. काय म्हणतो मी आता या राणीला जर शिक्षा लावली होती तर माझ्या मच्छिंद्राला पतीच्या शरीरात आहे. मग तो मच्छिंद्र माझा गुरु म्हणजे माझा पिता आहे. मग माझी आई होती, तिला मी कशी शिक्षा लावू. आता काय करू, असू जसं असेल तसं तिला शिक्षा ठोकून आता आपण मच्छिंद्राच्या कलेवरचा शोध घेऊ. जे काय झालेलं असेल ते होऊन जाऊ द्या म्हणले, पण मच्छिंद्रनाथांचं शरीर ज्या ठिकाणी असेल त्याचा मी शोध करतो असं गोरक्षनाथ म्हणतात. न द्यावे तिसिया शिक्षे कारणे ते नासन पावे निश्चयपणे पूर्ण. कोणे तरी ठाया लागून मच्छिंद्र देह असेल. तिला शिक्षा करून काही आता होणार नाही. तिला शिक्षा केल्यानंतर काय होईल, पण कुठंतरी माझ्या गुरूंचं शरीर आहे आणि त्याचा मी शोधच करतो. परी रेवती तेथील राजकांता प्रवर्तली आहे मच्छिंद्र गाता. तैशीच वहिवटेल माझी आर्ता म्हणून या सावध असावे. जे अवस्था रेवतीनं मच्छिंद्रनाथांची केली ना, तीच अवस्था माझी होऊ नये म्हणून गोरक्षनाथ सावध झालेले आहेत. आईसे सांगून या चौरंगी ते प्रवेश करिया गुहागराते. प्राण सान शरीराते भ्रमण करिया दस दिशा. चौरंगीनाथांना सांगितलं बाबा ह्या राणीने जी मच्छिंद्राची अवस्था केली तशी माझी होऊ नये. तू माझ्या इथं राखण बस. मी आता गुहेमध्ये जातो, माझं शरीर तिथं ठेवतो. मी शरीराच्या बाहेर निघून माझ्या गुरूंचा शोध करतो. सकल शोधिला जम्मूदीप सितर नव्या सकलाप. ग्राम कानन सप्तदीप रतिरती शोधिले. गोरक्षनाथ शरीराच्या बाहेर निघलेले आहेत. योगी महापुरुष बाहेर निघून ते कुठेही भ्रमण करू शकतात. ते समधीकडे हुडकीत हुडकीत त्या राणीचं पूर्ण हुडकून गोरक्षनाथ पुढे जात आहेत. जीव जंतूची आदेह स्थिती होऊन शोधित गुरुचे कलेवर पूर्ण. कोठे तरी ठाया लागून मच्छिंद्र देह असेल. जीव जंतूंच्या शरीरामध्ये सुद्धा गोरक्षनाथ जातात की कुठेतरी माझ्या गुरूंचं शरीर असन, कुठेतरी कोणत्या तरी जंतून काही केलेला, कुठेतरी माझ्या गुरूंच्या शरीराचा शोध लागल म्हणून गोरक्षनाथ प्रत्येक जीव जंतूंच्या शरीरामध्ये जात आहे. आतळ वितळ सुतळ पाताळ सप्तही पाताळ स्थळ.
पिंड ब्रह्मांड शोधून सकळ स्वर्गावर या चालिले. गोरक्षनाथानं आत वितर रसात पाताळ महात हे समदे शोधले आणि समदे शोधून सुद्धा गुरूंच्या शरीराचा शोध लागना म्हणून गोरक्षनाथ आता स्वर्गाला जात आहे. स्वर्गलोक भूलोक तपोलोक आर्यमा यक्षादिया सत्यलोक कुबेर तारांगणादी अनेक शोधून या पाहिले. गोरक्षनाथांनी स्वर्गलोक शोधलं, भूलोक शोधलं, यज्ञ म्हणजे अमरलोक शोधलं आणि समद शोधल्यानंतर गोरक्षनाथ पुढे काय करतात. एकमेरू पाठार गणगंधर्वादी अन्य सुरवर सकल शरीरा करून या संचार गुरु शरीर शोधिले. गोरक्षनाथ गणगंधर्वामध्ये जातात, महापर्वत शोधतात, पण कुठं सुद्धा गुरूंच्या शरीराचा त्यांना ठाव ठिकाणा लागेना झालेला आहे. उपरी पावन या वैकुंठी समजत तोरे पातला कैलासा प्रत तो होताच या प्रवेश वनात धुंडाळून या पाहतसे. गोरक्षनाथांनी वैकुंठ शोधलं आणि वैकुंठ शोधून कैलासामध्ये गेल्याच्या नंतर तिथलचे शिवगण थोडेसे चरकपाप झालेले आहेत. तो शिवगण याच्या मोंडा समुदायात अस्तित्वाच्या मांस देखे समजत त्यावरी वीरभद्र सर्वगणात गरजून या सांगतसे. गोरक्षनाथ कैलासामध्ये गेल्याच्या नंतर शिवगणाची संधी चलबाबल झाली. तिथं चामुंडा होती, वीरभद्र होत. तिने ह्या हाडांचा ढिगारा बघितला आणि वीरभद्र गणांना काय म्हणतोय बरं. म्हणे 12 वर्षाचा सर्व नेम मच्छिंद्र सेवा ते करा रक्षण तयाचा शिष्य गौरनंदन कोणे रूपे येईल की. वीरभद्र सुद्धा म्हणतोय हे गणांना 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत. याच मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ आहे. तो कोणत्याही रूपात येईल, कुणाच्याही याच्यात येईल, या मच्छिंद्रनाथाच्या शरीराचं तुम्ही लक्ष देऊन रक्षण करा. आईसे ऐकोनी तयाची वार्ता गोरक्ष तेतून झाला निघता तो येरीकडे चौरंगीनाथा काय सुचले होते की. हे समद गोरक्षनाथाने वीरभद्राचं ऐकलं आणि गोरक्षनाथांनी ऐकल्यानंतर गोरक्षनाथ तिथून निघालेत आणि इकडे चौरंगीनाथ काय करतात. गोरक्ष सेवा जवळ बैसून आणि कसं कळ हसलेल्या पुन्हा जेथे लागण लागे देवा कारण ब्रह्मादिका करून या. इकडे चौरंगीनाथ बसून गोरक्षनाथ निघालेले आहेत कैलासातून, पण चौरंगीनाथ सुद्धा गुरूंची इकडे खूप सेवा करतात. त्यांच्यापाशी समधी विद्या होती, त्या गुरूच्या शरीराचं रक्षण करण्यासाठी समधी विद्या समधी अस्त्र चौरंगीनाथ सोडित आहेत. हा इसिया सेवा अस्त्र्या व्यक्त तैसाची तेतून या निगुण गोरक्ष सुत गुप्त वेश या शरीरात येऊन या प्रवेशला. गोरक्षनाथ कैलासातून निघालेले आहेत आणि निघल्याच्यानंतर गुप्त वेशानं त्यांच्या स्वतःच्या शरीरामध्ये वापस आलेले आहेत. प्रवेशाची अकस्मात उठवणी बैसला गोरख सुत मार्ग पाहून या गुहागरात बाहेर आले उभयता. गोरक्षनाथ शरीरामध्ये आल्याच्या नंतर गोरक्षनाथ उठले आणि उठून ज्या गुहेमध्ये बसले होते त्या गुहेच्या बाहेर आलेले आहेत. मग सिद्ध करून या भस्मत होळी उभे राहिले दोन्ही बळी पर्वतास्त्र तेने काळी अर्कावर या सोडिले. बाहेर आल्याच्या नंतर दोघांनी सुद्धा भस्मची मुठी काढली, पर्वत अस्त्र सोडलं आणि ते अस्त्र अर्कावरी म्हणजे कुठं सूर्याला त्यांनी आडवं केलेलं आहे. त्या अस्त्राने गोरक्षमुखीचे पर्वतास्त्र प्रविष्ट होत आणि स्वतंत्र माथा उतली तांबर पात्र भरून या निघाले. एवढीच होई सांगा, डबल घ्या. गोरक्षीच्या मुखात जे पर्वताचा अस्त्र आहे ते अंबर म्हणजे आकाशापर्यंत पोहोचलं आणि तो सूर्याचा मार्ग फुटला आणि त्यांनी येण्यासाठी मार्ग मोकळा झाला. कुठं काय समजा. हा 1.25 लक्ष योजना मिती स्वर्गी उंच झाले गबस्ती त्याहुनी माता पर्वती अंबराते मिरवला. पर्वत 1.25 लक्ष उंच गेलेला आहे आणि उंच गेल्याच्या नंतर गोरक्षनाथांनी सूर्याचा रथ अडवलेला आहे आणि पुढे काय होतंय. मित्र मार्गी चाक धरून या रोक आकाश स्तंभ झाला एक तेने करून या स्वयंदनी अर्क मार्गावरी अडखळला. हे आकाशाचं आणि स्वर्गाचं एक झालं, एवढा उंच पर्वत लावला आणि सूर्याचा रथ त्यांनी थांबवलेला आहे. आणि सूर्यनारायण पुढे काय करतात. चक्रपदा चालावया वाट न मिळे पाहून या सुबट मग सज्ज करून या गांडीवाची मोठी योजिता झाला महाराजा. सूर्यनारायणाने त्या बघितलं आहे पुढे काय झाले. सूर्यनारायण स्वतःचा धनुष्यबाण ते समज घेतलेला आहे. पुढे काय झाले म्हणून सूर्यनारायण धनुष्यबाण आपापले क्षेत्र म्हणजे युद्धाचा प्रसंग आहे असं सूर्यनारायण वाटलाने तयार झालेले आहे. तीव्र शर्या वज्रास्त्र योजुनी सोडी प्रविष्ट मित्र तेने करून या पर्वतास्त्र भंगिता झाला ते क्षणी. सूर्यनारायण
कोणतं अस्त्र सोडलं? वज्रास्त्र सोडलं आणि त्यांनी पर्वतास्त्र भंग केलेलं आहे. परिपर्वतास्त्र भंगित होता आदित्य विचार या पुल्या चित्ता हे अस्त्र कोणाची या प्रताप होता आडमार्ग्य झाले असे हे अस्त्र भंग केल्यानंतर सूर्यनारायण विचार करतात की बाबा हे अस्त्र जे सोडलेलं होतं पर्वतास्त्र हे कुणी सोडलेलं असं, कोण मला आडवा आलेला असन. ऐसे ऐकत हरकंतरी तो समजला नर गोरक्ष केसरी मग स्वयंदनास पैवरी येवनिया प्रगटला. हे समजा बघितल्यानंतर सूर्यनारायणाने बघितलं तो स्वतः गोरक्षनाथ होता आणि गोरक्षनाथ बघून सूर्यनारायण खाली आलेले आहेत. येता देखती अर्कराज काय करीती हो विजय ध्वज चंद्रास्त्राचे पेरुनी आबिद कोटी चंद्र निर्मिले. गोरक्षनाथ सूर्यनारायण म्हणतो गोरक्षनाथांना, गोरक्षनाथा तुम्ही हे काय करत आहेत? तुम्ही हे अस्त्र कशासाठी सोडलेलं आहे? तेने करून या शीतळ प्रवाही मिरवती झाली मही मग तो सकळ 10 स्वभावी बाजून शके अर्काचा. तुम्ही जे अस्त्र सोडलेलं होतं ना त्यानं समधी मही शांत झालेले आहे. ऐसिया समाधान स्थिती होता मग समीप पावला प्रविष्ट सविता मग चौरंगी आणि गोरक्षनाथ अर्कचरणी लागत. हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरु आता या इथून पुढचं तिथे जर तुम्ही राहू द्या, तुम्ही बसा. काय